श्री गुरुचरित्र अध्याय 48 मराठी भावार्थ। गाणगापुरात पर्वतेश्वर नावाचा त्यांचा एक भक्त होता। तो शूद्र होता। त्याने काया वाचा मनाने गुरुभक्ती केली। श्री गुरु रोज नित्यनेमाने संगमावर जाण्यासाठी जात असत। त्यावेळी तो त्यांच्या मार्गावर त्याच्या शेतात उभा राहत असे। श्री गुरु येत आहेत हे पाहून तो रोज धावत येत असे आणि त्यांना साष्टांग नमस्कार करून परत जात असे। तसेच दुपारी श्री गुरु परत मठात जाताना पुन्हा नमस्कार करीत असे। परंतु श्री गुरु त्याच्याजवळ काहीच बोलत नसत। एक दिवस शूद्र नमस्कार करण्यासाठी आला तेव्हा श्रीगुरूंनी त्याला विचारले, तुझ्या मनात काय इच्छा आहे ते सांग। तेव्हा शूद्रानेच विनंती केली, माझे शेत चांगले पिकावे अशी इच्छा आहे। मी शेतात जोंधळे पेरले आहे। तुमच्या कृपेने पीक चांगले येत आहे। आपण माझ्या शेताजवळ यावे व अमृतमय दृष्टीने पाहावे। तेव्हा श्रीगुरु त्याच्या शेताजवळ गेले व त्याला म्हणाले, तू जर माझे ऐकणार असलास तर सांगतो, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायला हवा। तेव्हा पर्वतेश्वर म्हणाला, स्वामी, गुरु वाक्यच मला प्रमाण आहे, दुसरा भावच माझ्या मनात नाही। तेव्हा श्रीगुरूंनी आज्ञा केली, मी संगमावर जात आहे। मध्यान्ही परत येईन तोपर्यंत सर्व पीक कापून टाक असे त्या शूद्राला सांगून श्रीगुरु संगमावर गेले व शूद्र मनात विचार करू लागला की गुरुवचनच आपल्याला प्रमाण आहे। असा विचार मनात करून त्याने लगेच लोक जमविले आणि तो पीक कापू लागला। त्याच्या पत्नीने व मुलाने त्याला खूप विरोध केला, पण त्याला न जुमानता त्याने सर्व पीक कापून टाकले। श्रीगुरु परत येताना तो वाटेत जाऊन उभा राहिला। त्याने श्रीगुरूंना वंदन केले व कापलेले पीक दाखविले। श्रीगुरु त्याला म्हणाले, अरे उगीच कापलीस रे, मी तुला गमतीने सांगितले। तेव्हा तो म्हणाला, स्वामी, तुमचे वाक्य मला प्रमाण, तीच मला कामधेनू। त्याची गुरुनिष्ठा पाहून श्रीगुरु म्हणाले, तुझा विश्वास असेल तर चिंता करू नकोस, तुला खूपच मोठे फळ मिळेल। पर्वतेश्वराची बायको मुले शोक करू लागली, आमच्या तोंडचा घास गेला असे म्हणत होती। शूद्र सर्वांना समजावून सांगत होता, माझ्या श्रीगुरूंचे वचन म्हणजेच मला कामधेनू आहे। तेव्हा तुम्ही काळजी करू नका, आपले नुकसान होणार नाही हे मला माहीत आहे। अशा रीतीने 8 दिवस गेले। मग अत्यंत थंड वारे वाहू लागले आणि गावातील सर्व पीक नासले। साऱ्या शेतातले पीक थंडीने नष्ट झाले आणि मूळ नक्षत्रावर अचानक पाऊस पडून नाश झाला। गाव नापीकच ठरला, पण शूद्राचे पीक दसपट झाले। एकेका मुळाला 11 फाटे फुटून खूप पीक आले। एवढे पीक आले तेव्हा लोक विलक्षण चकित झाले। देशाचा दुष्काळापासून बचाव झाला। श्रीगुरूंच्या कृपा प्रसादाची शूद्राच्या बायको मुलांना प्रचिती आली। तिने आपल्या पतीची क्षमा मागितली। नंतर त्यांनी शेतात पांडवांची पूजा केली व श्रीगुरु दर्शनासाठी गेले। त्यांनी अनेक उपचाराने श्रीगुरूंची पूजा केली। नंतर 1 महिन्याचा काळ गेल्यावर अपार पीक त्यांच्या शेतात आले। सर्व गावाचे पीक हातचे गेले तेव्हा त्याने आपल्या कोठारातील अर्धे पीक गावच्या अधिकाऱ्याला दिले। दृढ भक्ती असेल तर त्याच्या घरी दैन्य कुठले। त्या भक्ताच्या सर्व कामना पूर्ण होतील, लक्ष्मी अखंड राहील व गुरुची भावभक्तीने सेवाही घडेल। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 48। श्री गणेशाय नमः। सिद्धवने नामधारकासी कथा वर्तली परियसी। श्री गुरुचरित्र अधिक कौतुकेसी परम पवित्र ऐकपा। गाणगापुरी असता श्रीगुरु ख्याती झाली अपार। भक्त होता एक शूद्र नामतया पर्वतेश्वर। श्रीगुरु नित्य संगमासी जात असती अनुष्ठानासी। मार्गी तो शूद्र परियेसी आपले शेती उभा असे। श्रीगुरु ते नित्य देखुनी येई धावत शेतातुनी साष्टांग नमन करुनी पुढरपी जाय आपले स्थाना। माध्यान्ह काळी मठासी येता मागुती नमस्कारी परियेसी। ऐसे किती दिवस करी शूद्र भक्ती करीत असे। नमन करिता शूद्रासी पुसती श्रीगुरु संतोषी। कार्य नित्य कष्ट तोसी आड पडतोसी येऊनिया। तुझे मनी काय वासना सांगे त्वरित विस्तारून। शूद्र विनवी कर जोडून शेत आपले पिकावे। तुम्हांचे नित्य नमन करिता पीक दिसे अधिकता। पोटरी येतील आता तुझे धर्मे जेवू। श्रीगुरु गेले शेतापाशी पाहुणे म्हणती त्या शूद्रासी। सांगेन तुझं जरी ऐकसी विश्वास होईल बोलाचा। शूद्र विनवी स्वामी यासी गुरुवाक्य कारण आम्हासी। दुसरा भाव मजपाशी नाही स्वामी म्हणत असे। मग निरोपीती श्रीगुरु त्यासी आम्ही जातो संगमासी। परतून येऊ माध्यान्हेसी तव सर्व पीक कापावे। ऐसे सांगून शूद्रासी श्रीगुरु गेले संगमासी। शूद्र विचार करी मानसी गुरुवाक्य मज कारण। शीघ्र आला ग्रामात अधिकार्यासी विनवित। खंडोनी द्यावे आपले शेत गत संवत्सराप्रमाणे देईन धान्य। अधिकारी म्हणती त्यासी पीक झाले बहुत शेतासी। म्हणून उक्ते मागतोसी अंगीकार न करू जाण। नाना प्रकारे विनवी त्यासी द्विगुण देईन गत संवत्सरासी। अंगीकारिले संतोषी वचनपत्र लिहून घेती। आपण अभयपत्र घेऊनी लोक मिळवणी तत्क्षणी। गेला शेता संतोषोनी कापीन म्हणे वेगेसी। कापू आरंभिले पिकासी। स्त्रीपुत्र वर्जेती त्यासी पाषाण घेऊन स्त्रीपुत्रांसी। मारू लागला तो शूद्र समस्तान ते मारी येणे परी। पळत आली गावा भितरी आड पडती राजद्वारी। पिसे लागली पतीची। संन्यासी यतीश्वराच्या बोले पीक सर्वही कापले। आमचे जीवित्व भानस गेले आणि मासा बक्षितो आम्ही। वर्जावया माणसे पाठविती नायके शूद्र कवने गती। शूद्र म्हणे जरी अधिकारी भीती पेवीचे धान्य असे ते देईन। जरी भीतील अधिकारी तरी देईन
आताची घरी गोरी बांधीन त्याची द्वारी पत्र आपण दिले असे. इतके होता शूद्र देखा पीक कापिले मनपूर्वका उभा असे मार्गी एका श्री गुरु आले परतोनी विनोदे तुझं सांगितले तुवा निर्धारे कापिले म्हणे तुमचे वाक्य भले त्याची कामधेनु मज ऐसे एकूण श्री गुरु म्हणती निर्धार असले तुझे चित्ती होईल अत्यंत फलश्रुती चिंता न करी म्हणून या ऐसे सांगून श्री गुरुनाथ आले आपले ग्रामात सवे शूद्र येते असे येतं आपले घराप्रती गेला पुसावया लोक येती समस्त होत असे त्याचे घरी आकांत श्रीपुत्र सर्व रुदन करीत म्हणजे आमचा ग्रास गेला शूद्र समजता संभोखी न करी चिंता रहा सुखी गुरु सोय नेणती मूर्खी कामधेनु असे वाक्य त्यांचे एकेकांचे सहस्र गुण अधिक लाभाला तुम्ही जन स्थिर करा अंतकरण हानी नवे निर्धार पै श्री गुरु कृपा होयेत ज्यासी दैन्य कैचे त्यासी असे त्यासी निधान जोडले आम्हासी म्हणून तो शूद्र सांगत असे समस्त राहिले निवांत ऐसे 8 दिवस क्रमित वायू झाला अतिचित ग्रामीचे पीक नासले समस्त राष्ट्रीचे पीक देखा शीते नासिले सकळी का पर्जन्य पडेला अकाळी मूळ नक्षत्रे पर्यसा ग्राम राहिला पिके विन शूद्र शेत वाढले दशगुण वाढले यावनाळ सगुण एक एकरा फरगंडेसी ते शूद्रेसी संतोषोनी शेता आली पूजा घेऊन अवलोकितसे आपले नयनी मंद महानंद करीतसे येऊन लागे पतीचे चरणी विनवितसे कर जोडणी बोले मधुर करुणा वचनी क्षमा करणे म्हणतसे ऐसे पतीसी विनवणी शेतीचे पांडवांसी पूजवली विचार करीती दोघेजणी श्री गुरुदर्शना जावे आता म्हणून सर्व या येतीसी पूजा आली श्री गुरुसी स्वामी पुसती तयांसी काय वर्तमान म्हणून नाना प्रकारे पूजा आरिधी शूद्र स्त्री करीत असे भक्ती श्री गुरु संतोषले अतिप्रीती म्हणते अखंड लक्ष्मी तुझे घरी गत संवत्सराहुनी देखा शतगुण झाले धान्य अधिका शूद्र म्हणत असे ऐका अधिकारी असी बोलून या शूद्र म्हणे अधिकारी असी पीक गेले सर्व गावासी रीता दिसत असे कोठारासी आपण देईन अर्धा वाटा गत संवत्सर द्विगुण तुम्हासी अंगीकृत होय परियेसी धान्य झाले होवसी शताधिक गुण देखा देईन अर्धभाग मी संतोषी संदेह न करो मानसी कराहू मानसी अधिकारी म्हणती तयासी धर्महानी किवी करू गुरुकृपा असता तुझवरी पीक झाले बहुतापरी येऊन आपले घरी राज्य म्हणे करी म्हणती त्यासी संतोषणी गुरु शूद्र देखा विप्रांसी वाटी धान्य अनेका घेऊन गेला सकळी का राजवाटा देऊनी इथे श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे शूद्र वर प्रदानम नाम अष्टचत्वारिंशोऽध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पण वस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.